श्रीराम जय जय राम। भगवंताला विसरणे ही आत्महत्याच। एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली। त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे। पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे। त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे। जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही। जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही। आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात। खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते। ती खरी अनुभवाने जाणण्याची असते। ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा। म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत। या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे। त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे। तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा। सर्व कीर्तनांचे सार हेच असते, फक्त मांडणी निराळी। रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले। जो तो हूं करून शोधासाठी निघून गेला। परंतु मारुती अति बुद्धिमान, त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले। त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले। ती सुंदर आहे म्हणून सांगितले, परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहीत नाही। तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही। तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज। तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली। ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले। त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काहीच राहिले नाही। मारुतीरायाची भक्ती फार मोठी। श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीवी असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही, म्हणून चिरंजीवी असे हे आपले नाम त्याला त्याने दिले। त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीवी झाला। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा। श्रीराम जय जय राम। घटस्थापना म्हणजे जीवन, ऊर्जा, प्रगती, आरोग्य, शुद्धता आणि समृद्धी यांचे सामूहिक प्रतीक। हा एक सजीव संदेश आहे की निसर्गाशी संतुलित राहूनच जीवन समृद्ध होते। घटस्थापनेत फक्त धार्मिकता नसून शारीरिक आणि आयुर्वेदिक महत्त्वही आहे। घटस्थापनेचे शारीरिक दृष्ट्या महत्त्व: पर्यावरण शुद्धीकरण। घटामध्ये ठेवलेले पाणी, हळद, सुपारी, आंब्याची पाने, नारळ हे सर्व प्रतिजैविक अँटी बायोमायक्रोबियल आहेत। त्यामुळे घरातील हवा व वातावरण शुद्ध राहते। हंगामी बदलांमध्ये शरीराला जुळवून घेणे। नवरात्री पावसाळा संपून हिवाळ्याच्या सुरुवातीला येते। या काळात रोगप्रतिकार शक्ती कमी होते। घटाजवळ पेरलेली ज्वारी, गहू ऑक्सिजन व जीवनशक्ती देतात।
ज्यामुळे शरीराचा ताजेपणा टिकतो. मानसिक आरोग्य व एकाग्रता. घटाजवळ बसून मंत्र जप, दीपज्योती, शांती मंत्र यामुळे मन स्थिर होते. तणाव चिंता कमी होते. झोप सुधारते. घटस्थापनेचे आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व. 1. पंचमहाभूत संतुलन. घट म्हणजे पाणी तत्व, त्यावर नारळ म्हणजे आकाश व अग्नी तत्व, पाने म्हणजे वायू तत्व आणि धान्य म्हणजे पृथ्वी तत्व. आयुर्वेद म्हणतो की हे पंचमहाभूत शरीरात संतुलित राहिले तर आरोग्य चांगले राहते. 2. सत्वगुणाची वाढ. घट पूजेतील धूप, दिवा, सुगंधी फुले व धान्य हे सत्वगुण वाढवतात, ज्यामुळे मन शांत, शरीर हलके व रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. 3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. नारळ, सुपारी, हळद यांचे औषधी गुणधर्म शरीरात ऊर्जा वाढवतात. आयुर्वेदात हळद व सुपारी रक्तशुद्धी, जंतुनाशक व पचनशक्ती वाढवणारे मानले गेले आहे. 4. धान्याचा उपयोग. ज्वारी, गहू यांचे अंकुर जीवनशक्ती, प्राण वाढवतात. आयुर्वेदानुसार अंकुरलेले धान्य सात्विक, पचायला हलके व पोषक असते. 5. ऋतुसंधीला अनुकूलता. नवरात्री ही ऋतुसंधी पावसाळ्यातून हिवाळ्यात जाण्याचा काळ आहे. यावेळी उपवास करून हलके सात्विक आहार घेणे शरीराच्या दोषांना, वात, पित्त, कफ संतुलित ठेवते. घटस्थापना ही धार्मिक क्रिया नसून शरीर, मन, पर्यावरण यांचे शुद्धीकरण करणारी व पंचमहाभूतांचे संतुलन राखणारी आरोग्यवर्धक पद्धत आहे. घटस्थापनेतील वस्तू व त्यांचे फायदे. 1. नारळ. आयुर्वेदात नारळ शीतल, थंडावा देणारा, पित्तशामक व ऊर्जादायी आहे. शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. उन्हाळा ऋतुबदलात उपयोगी. पचन सुधारते. उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून संरक्षण होते. 2. आंब्याची पाने. या पानांना प्रतिजैवक, अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत. श्वसन संस्थेला बल देतात. हवा शुद्ध करतात. आयुर्वेदात पानांचा उपयोग डायबिटीज नियंत्रणासाठी व मूत्रसंस्थेच्या विकारांमध्ये होतो. 3. सुपारी. सुपारी ही कषाय, ॲस्ट्रिंजंट व उत्तेजक आहे. लाळेचे स्त्रवण वाढवते, पचन सुधारते. आयुर्वेदानुसार दात मजबूत करणे व तोंडातील जंतू कमी करणे यासाठी उपयुक्त. 4. हळद. हळद हे उत्तम प्रतिजैविक, रक्तशुद्धीकारक व दाहशामक, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्वचेचे विकार दूर ठेवते. शरीरातील सूज, संधिवात, कफ यामध्ये उपयोगी. 5. धान्य. ज्वारी, गहू, तांदूळ. अंकुरलेले धान्य सात्विक, पचायला हलके व पौष्टिक. शरीरात प्राणशक्ती, लाईफ एनर्जी वाढवतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व स्नायूंना बल देतात. 6. पाणी. घटातील. पाणी हे जीवनाचे मूळ तत्व आहे. आयुर्वेदात पाणी म्हणजे त्रिदोषामक, वात, पित्त, कफ संतुलित करणारे. घटामधील पाणी काही दिवस ठेवल्यावर ऊर्जायुक्त व पवित्र मानले जाते. 7. दीपज्योत व तुपाच्या दिव्याचा धूर घरातील हवेत जंतुनाशक प्रभाव निर्माण करतो. मेंदूत सकारात्मक कंपन वाढवतो. मन प्रसन्न करतो. आयुर्वेदानुसार दिव्याचा धूर नाक, घसा स्वच्छ ठेवतो व श्वसनास मदत करतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.